लॉजिकल अर्थात कंपॅरिझन ऑपरेटर्स बद्दल आता आपण पाहूयात. त्यातला पहिला आहे अँड. पण तत्पूर्वी आपण इथे एक प्रश्न बघूया. दिलेली संख्या 100 पेक्षा लहान आहे का, असा प्रश्न आहे हा. आणि हे इनपुट आहे, दिलेली संख्या इथं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळवायचं आहे. तर यासाठी आपण काय लिहिणार आहे एक्सेलमध्ये, इक्वल टू इज धिस नंबर इज लेस दॅन 100 असं आपण विचारणार. तर या प्रकारे आपण कंपॅरिझन लिहितो आणि एक्सेल या कंपॅरिझन ऑपरेटरचं म्हणजे लेस दॅन या ऑपरेटरचं वापर करून कंपॅरिझन करणार आहे. कंपॅरिझन आहे की B3 या सेलमधली व्हॅल्यू हे 100 पेक्षा लहान असलेली व्हॅल्यू आहे का. जर असेल तर ट्रू आउटपुट येईल, नसेल तर फॉल्स असं आउटपुट येईल. एंटर की प्रेस करतो. ही संख्या लहान आहे म्हणून आपल्याला ट्रू असं आउटपुट आले. आपल्या समोरचा पुढचा प्रश्न आहे की ही दिलेली संख्या म्हणजे ही संख्या 100 पेक्षा मोठी आहे का. आपण एक्सेलला विचारूया इक्वल टू इज धिस नंबर इज ग्रेटर दॅन 100. जर असेल तर ट्रू उत्तर येईल, नसेल तर फॉल्स उत्तर येईल. तर ही संख्या 100 पेक्षा मोठी नाहीये आणि म्हणून आपल्याला आउटपुट आलेला आहे फॉल्स. आता मात्र आपल्याला एका वेळी दोन प्रश्न विचारायचे आहेत की दिलेली संख्या 100 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठी अशी आहे का. या दोन्ही पण गोष्टी सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. म्हणजे दोन्ही पण कंडिशन्स सॅटिस्फाय होतील तरच आपल्याला आउटपुट यायला पाहिजे. जर आपण आपण असं म्हटलं की धिस नंबर इज लेस दॅन 0 तर एक्सेल आउटपुट देईल नो. पण आपल्याला असं विचारायचं की इज धिस नंबर इज ग्रेटर दॅन 0. मी हा प्रश्न विचारला तर एक्सेल उत्तर देईल ट्रू. शिवाय आपण असं विचारलं की इज धिस नंबर इज लेस दॅन 100 देन एक्सेल उत्तर देईल की येस ट्रू. तर दोन्ही पण गोष्टी ट्रू झाल्या. जर या दोन्ही पण गोष्टी ट्रू असतील तर आपल्याला फायनल आउटपुट ट्रू यायला पाहिजे. अशी ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण अँड या ऑपरेटरचा उपयोग करतो. आता बघा, हे पहिली आपण कंपॅरिझन दिलेली आहे की इज धिस नंबर इज ग्रेटर दॅन 0. इफ येस देन से ट्रू. जर नसेल तर मग फॉल्स उत्तर द्या. शिवाय दुसरी कंडिशन आहे की तो नंबर 100 पेक्षा लहान आहे का. जर असेल तर ट्रू उत्तर येईल, नसेल तर फॉल्स असं उत्तर येईल. तर आता इथे ट्रू असं उत्तर आलेलं आहे. तर दोन्ही पण उत्तरं ट्रू आलेत आणि ज्यावेळी दोन्ही पण उत्तरं ट्रू येतील त्याच वेळी आपल्याला ट्रू असं फायनल आउटपुट यायला पाहिजे. असं ज्यावेळेस आपल्याला एक्सेलमध्ये लिहायचं आहे आणि दोन वेगवेगळ्या सेलमध्ये उत्तरं न मिळवता एकाच सेलमध्ये मिळवायचे असतील त्यावेळेस आपण अँड हा ऑपरेटर वापरतो. तर इक्वल टू अँड. तर हा जो ऑपरेटर किंवा आपण तात्पुरत्या त्याला फंक्शन म्हणूया, तर हे जे फंक्शन आहे अँड फंक्शन हे आपल्याला या प्रकारे उत्तर देईल. तर आपल्याला दोन कंडिशन विचारायच्या आहेत, दोन लॉजिकल टेस्ट. इथं लॉजिकल 1 लॉजिकल 2 अशा प्रकारे आहे. तर आता आपण पहिलं जे लॉजिकल टेस्ट आहे ती लिहूया की इज धिस नंबर इज ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा मोठी आहे का. आणि दुसरं पण उत्तर देऊ, दुसरं पण आपण इनपुट देऊया आर्ग्युमेंट मधलं की इज धिस नंबर इज लेस दॅन 100. आणि ह्या दोन लॉजिकल टेस्ट ट्रू झाल्या तर मला फायनल आउटपुट हवा आहे ट्रू. तर आउटपुट आलं ट्रू. आता समजा इथे आपण 100 पेक्षा लहान असलेली एखादी संख्या अजून लिहूया. समजा मी लिहिलं की -24. तर ही संख्या निश्चितपणे 100 पेक्षा लहान आहे परंतु 0 पेक्षा मोठी नाहीये आणि म्हणून आपल्याला एक्सेल आउटपुट देईल फॉल्स. तर अशा प्रकारे दोन कंडिशन्स ट्रू असतील तरच आपल्याला ट्रू असं आउटपुट द्या, अदरवाईज फॉल्स असं आउटपुट द्या असं आपल्याला एक्सेलला सांगायचंय. त्यावेळी आपण अँड वापरतो. आता इथे अँड मध्ये आता सध्या आपण फक्त इथं दोनच लॉजिकल टेस्ट दिलेले आहेत, परंतु इथं आपण अनेक लॉजिकल टेस्ट सलग देऊ शकतो. 2, 3, 4, 5, 10, 15, 20 अशा आपण खूप लॉजिकल टेस्ट या ठिकाणी देऊ शकतो. तर हा आहे अँड ऑपरेटर. आता हा ऑपरेटर किंवा हे फंक्शन वापरून इतर अनेक फॉर्म्युलाज तयार केले जातात. अनेक वेळाचा सुट्टा असा फक्त उपयोग फार क्वचित केला जातो.
तर दुसऱ्या फंक्शन बरोबर अँडचा उपयोग केला जातो. परंतु इथे आपल्याला अँड हे फंक्शन कशा प्रकारे काम करतं हे इथं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तरच आपल्याला पुढचे जे नेस्टिंग आहे ते आपल्याला समजणं सोपं जाईल. आपण नुकतंच लॉजिकल ऑपरेटर्स आणि अँड हे फंक्शन पाहिलं. आता आपण ऑर हे फंक्शन कशा प्रकारे काम करतं हे पाहूया. आपल्या समोर एक समजा प्रश्न आहे की दिलेली संख्या म्हणजे या सेलमधली संख्या ही 0 किंवा 1 यापैकी आहे का हे आपल्याला शोधायचं. समजा मी इथे एक इनपुट म्हणून एक संख्या टाकलेली आहे. तर इथं आपल्याला याच्यासाठीचं आन्सर हे शोधायचं आहे. तर हे कसं करणार आपण? तर एक लॉजिकल टेस्ट देणार आणि ती ट्रू होतीये किंवा दुसरी टेस्ट ट्रू होतीये का हे आपल्याला विचारायचं आहे. म्हणजे एकतर ही संख्या 0 आहे तरी आपल्याला ट्रू उत्तर पाहिजे आणि 1 आहे तरी पण आपल्याला ट्रू पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त जर तिसरी कुठली संख्या असेल तर आपल्याला फॉल्स असं आउटपुट पाहिजे. तर अशा केसमध्ये आपण ऑर हा ऑपरेटर वापरणार किंवा फंक्शन वापरणार. ऑर लॉजिकल टेस्ट this value is आता ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू नाही तर this value b3 is equal to 1. b3 ही 1 आहे का किंवा b3 हे 0 आहे का. या दोन पैकी जर एक गोष्ट असेल तर आपल्याला ट्रू असं आउटपुट येईल, जर नसेल तर फॉल्स येईल. आता इथं आपण 6 लिहिले म्हणून इथं फॉल्स असं आउटपुट आलंय. आपण 0 टाकूया बघा, ट्रू येईल. 1 टाकलं ट्रू येईल आणि या व्यतिरिक्त कुठली जरी दुसरी संख्या टाकली तरी फॉल्स असं आउटपुट येईल. आता आपल्या समोर एक पुढचा प्रश्न असा आहे की या सेलमधलं दिलेलं अक्षर कोणतं एक अक्षर घ्या. हे अक्षर ए ते ई म्हणजे ए किंवा बी किंवा सी किंवा डी किंवा ई यापैकी एखादं अक्षर आहे का. जर असेल तर ट्रू असं आउटपुट येईल, नसेल तर फॉल्स असं आउटपुट येईल. तर याच्यासाठी आपण परत असंच लिहिणार इक्वल टू ऑर पहिले लॉजिकल टेस्ट धिस सेल इक्वल्स टू ए. पण आता हे ए असं लिहून नाही चालत, तर त्याच्यासाठी ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. ज्यावेळेस आपल्याला टेक्स्ट अशा प्रकारे एंटर करायचं असेल फॉर्म्युलामध्ये तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं असतं. कॉमा दुसरी लॉजिकल टेस्ट this cell equals to b double inverted comma complete comma तिसरी टेस्ट this cell equals to c. चौथी टेस्ट this cell equals to d. आपल्याला e पर्यंत घ्यायचंय. परत this cell equal to e. इथं आपण 5 लॉजिकल टेस्ट किंवा लॉजिकल कंपॅरिझन दिलेले आहेत. यापैकी एक जरी टेस्ट ट्रू झाली तर आपल्याला ट्रू असं आउटपुट येईल. 2 झाल्या ट्रू तरी पण ट्रू येणार, 3 झाल्या तरी पण ट्रू येणार, सर्व ट्रू झाल्या तरी पण ट्रू येणार. परंतु सर्व फॉल्स झाल्या तरच फॉल्स येणार. याला ऑर कंडिशन असं म्हणतात. ऑर तर फॉल्स आले कारण एकही कंडिशन याच्यातली ट्रू होत नाहीये. आता मी तर ई असं लिहितो, ट्रू येईल. आता आपण 3 फंक्शन्स समजून घेऊया. पहिलं आहे फॉल्स. तर फॉल्स हे एक फंक्शन आहे जे आर्ग्युमेंट नसलेलं फंक्शन या प्रकारचं फंक्शन आहे. समजा या सेलमध्ये मी लिहिलं इक्वल टू फॉल्स ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट आणि एंटर प्रेस केलं तर या सेलमध्ये फॉल्स अशी लॉजिकल व्हॅल्यू एंटर होते. तर फॉल्स ही लॉजिकल व्हॅल्यू आपल्याला जर हवी असेल एखाद्या सेलमध्ये तर आपण फॉल्स असं फंक्शन वापरू शकतो. त्यानंतर इक्वल टू ट्रू हे फंक्शन ट्रू ही लॉजिकल व्हॅल्यू आपल्याला आउटपुट म्हणून देतं. तर हे आहेत ट्रू आणि फॉल्स ही 2 फंक्शन्स. आता आपण अजून एक फंक्शन समजून घेऊया, ते म्हणजे नॉट. नॉट हे जे फंक्शन आहे ते जी लॉजिकल व्हॅल्यू ट्रू आहे तिला फॉल्स मध्ये रूपांतरित करतं आणि जी फॉल्स आहे तिला ट्रू मध्ये रूपांतरित करतं. आता उदाहरणार्थ इक्वल टू नॉट
आणि ही सेल रेफर करतो. या सेलमध्ये ट्रू ही लॉजिकल व्हॅल्यू आहे. तर आता आपल्याला नॉट हे फंक्शन याची फॉल्स ह्या व्हॅल्यूमध्ये रूपांतर करून देईल. अजून एक याचं उदाहरण बघूया नॉटचं. उदाहरणार्थ मी इथं म्हटलं इक्वल टू 5 इज लेस दॅन 78. तर आपल्याला आउटपुट येईल ट्रू. आता जर मी असं लिहिलं की याचं ट्रू आउटपुट आलंय, मी इथं लिहिलं नॉट 5 इज लेस दॅन 78. तर 5 हा 78 पेक्षा लहानच आहे. मग आपल्याला ट्रू असं आउटपुट येत आहे. त्या ट्रूला फॉल्स मध्ये कन्वर्ट करण्याचं काम नॉट हे फंक्शन करेल. आणि जर एखादं उत्तर ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू मध्ये कन्वर्ट करण्याचं हे काम करणारं फंक्शन आहे. एका खूप महत्वाच्या फंक्शन बद्दल आता आपण समजून घेणार आहे. फंक्शनचं नाव आहे इफ. इथे काही टास्क मी दिलेले आहेत. हे टास्क आपण या फंक्शनचा वापर करून पूर्ण करणार आहे. समजा A3 या सेलमध्ये एखाद्या व्यक्तीचं वय एंटर केलं. उदाहरणार्थ मी वय एंटर केलं 43. तर B3 या सेलमध्ये मला आउटपुट आलं पाहिजे की ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती मतदान करू शकते की नाही. तर याच्यासाठी आपण कसं वापरायचं फंक्शन हे बघूया. इक्वल टू इफ जर काय लॉजिकल टेस्ट. आपण लॉजिकल टेस्ट कशा द्यायच्या ते आपण याच्यापूर्वी शिकलेलो आहोत. तर समजा आपल्याला असं बघायचंय की जर ही सेल म्हणजे या सेलमधली व्हॅल्यू जर 18 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे जर A3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असं जर असेल तर ती व्यक्ती वोट करू शकते. आपण फक्त असं लिहूया वोट. जर तसं नसेल तर ती व्यक्ती वोट करू शकणार नाही. आपण इथं फक्त असं लिहूया नॉट. आणि हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचे आहेत शब्द. कंस पूर्ण करा, एंटर. आता हे आपण कसं वापरलं एका दुसऱ्या परत उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया. आपण हेच फंक्शन वापरून आता अजून एक टास्क पूर्ण करणार आहे. इथे एखादी व्हॅल्यू नंबर एंटर करायचा आहे आणि आपल्याला हे शोधायचं की तो नंबर 50च्या वरती आहे का 50च्या खाली आहे हे आपण इथं बघणार आहे. आपण लिहिणार आहे इक्वल टू इफ. हे काय करतं फंक्शन? इट चेक्स वेदर अ कंडिशन इज मेट अँड रिटर्न्स वन व्हॅल्यू इफ ट्रू अँड अनदर व्हॅल्यू इफ फॉल्स. कंडिशन चेक केली जाते आणि ती कंडिशन जर मेट झाली म्हणजे त्या कंडिशनचं उत्तर ट्रू असं आलं तर एक व्हॅल्यू आउटपुट म्हणून मिळेल आणि जर फॉल्स आलं तर दुसरी व्हॅल्यू आपल्याला आउटपुट म्हणून मिळेल. असं हे काम आहे या फंक्शनचं. आणि याचा सिंटॅक्स बघा, लॉजिकल टेस्ट कॉमा व्हॅल्यू इफ ट्रू कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स. म्हणजे एक लॉजिकल टेस्ट आपण देणार आहे. ती टेस्टचं आउटपुट जर ट्रू असं येत असेल तर आपल्याला हे आउटपुट मिळेल आणि जर फॉल्स असं येत असेल आउटपुट या टेस्टचं तर आपल्याला हे दुसरं उत्तर मिळेल. आता आपण लॉजिकल टेस्ट देऊया. इथं लॉजिकल टेस्ट आहे 15. जर ही व्हॅल्यू 15 पेक्षा मोठी असेल, सॉरी 50 पेक्षा मोठी असेल तर आपल्याला आउटपुट मिळणार आहे अबोव 50. हे पण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचंय अबोव 50. आणि जर हे नाही नसेल तर अर्थातच ती व्हॅल्यू असणार बिलो 50. आपण इथे लिहूया बिलो 50. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. कंस पण पूर्ण करा आणि एंटर की प्रेस करा. तर अशा प्रकारे 65 ही व्हॅल्यू 50च्या वरती आहे. जर आपण दुसरी एखादी व्हॅल्यू टाकली तर आपोआप त्याप्रमाणे फॉर्म्युला आपल्याला आउटपुट देईल. अजून एक उदाहरण बघूया. या सेलमध्ये आपण व्हॅल्यू एंटर करायची आहे आणि ती जी व्हॅल्यू आहे, तो जो नंबर आहे, तो नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला हवा आहे. समजा एक
व्हॅल्यू आपण एंटर केली आणि इथं आपण फॉर्म्युला लिहूया. इक्वल टू इफ जर ही व्हॅल्यू, आता एखादी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय, तर ती व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी असते. म्हणून लॉजिकल टेस्ट असणार इफ दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 देन दिस व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. जर तसं नसेल म्हणजे अर्थातच ती व्हॅल्यू शून्यापेक्षा लहान असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू. एंटर. तरी व्हॅल्यू आहे निगेटिव्ह. आता आपण दुसरी एखादी व्हॅल्यू टाकून बघूया, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. तर अशा प्रकारे हे फंक्शन काम करत आहे. आपण अजून पण एक उदाहरण बघूया. इथं आपण मार्क्स एंटर करूया. इथं मार्क्स दिले आणि इथं इक्वल टू इफ पास किंवा फेल आहे हे आपल्याला शोधायचंय. जर 50 मार्क्स मिळाले किंवा त्यापेक्षा जास्त मिळाले तर पास, आणि त्यापेक्षा कमी मिळाले तर फेल. इक्वल टू इफ जर ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50 असं असेल तर पास, नसेल तर फेल. अशा प्रकारे. तर हे आहे इफ हे फंक्शन. तर हे एक अत्यंत महत्वाचं लॉजिकल फंक्शन आहे. हे फंक्शन आपण भरपूर प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि याच्यावर कमांड मिळवली पाहिजे, कारण याच्यावर आधारित पुढे आपल्याला एक्सेलमध्ये खूप काम करायचं असतं. इथे आपल्याला एक इनव्हॉइस दिलेली आहे आणि या इनव्हॉइसमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं आहे की कॅल्क्युलेट डिस्काउंट पर्सेंटेज अकॉर्डिंग टू डिस्काउंट रेट चार्ट. तर हा डिस्काउंट रेट चार्ट आहे आणि इथे आपल्याला किती पर्सेंट डिस्काउंट आपण देणार आहे ते इथे येणार आहे. तर हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर याच्यासाठी आपण एका फंक्शनचा वापर करू शकतो, ते म्हणजे इफ. आता इफ आपण कशा प्रकारे वापरू ते बघूया. त्या अगोदर डिस्काउंट रेट चार्ट काय आहे ते समजून घेऊ. रेट चार्ट आहे 20 किंवा त्यापेक्षा जास्त जर क्वांटिटी परचेस केल्या तर 25% डिस्काउंट असेल. 15 ते 20 एवढी क्वांटिटी असेल तर 20% डिस्काउंट असेल. 10 ते 14 एवढं असेल तर 15% डिस्काउंट असेल. तर आता हे आपण करूया. डिस्काउंट पर्सेंट इक्वल टू इफ जर क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 20, जर 20 पेक्षा जास्त असेल तर 25% डिस्काउंट. 25% डिस्काउंट. आता इफचा सिंटॅक्स बघा. इफ लॉजिकल टेस्ट व्हॅल्यू इफ ट्रू, व्हॅल्यू इफ फॉल्स. जर ट्रू असेल ही कंडिशन ट्रू झाली. जर क्वांटिटी 20 पेक्षा जास्त असेल तर आपण 25% एवढा डिस्काउंट देणार. पण जर फॉल्स झालं म्हणजे क्वांटिटी 20 पेक्षा जास्त नसेल तर मग काय असेल, तर एकतर ती क्वांटिटी 15 ते 20च्या दरम्यान असेल किंवा 10 ते 14च्या दरम्यान असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. तर मग आपल्याला आता दुसरी पण कंडिशन टाकायला पाहिजे. पण फक्त दुसरी एकच कंडिशन नाहीये, त्याच्याशिवाय अजून जास्त कंडिशन्स आहेत. मग मल्टिपल कंडिशन्स टाकायचे असतील तर जर व्हॅल्यू फॉल्स झाली तर आपल्याला परत एकदा एक अजून लॉजिकल टेस्ट द्यायला पाहिजे. मग ही लॉजिकल टेस्ट देण्यासाठी आपण परत इफ वापरणार. इफ जर लॉजिकल टेस्ट अशी आहे बघा की इफ दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15, तर 15 किंवा त्यापेक्षा जास्त पण 20 पर्यंतच. 20 पेक्षा जास्त असेल तर 25%, पण 15 पेक्षा जास्त असेल 20 पर्यंत तर असेल किती, 20%. तर 20%. आणि जर तसं नसेल तर, जर असं नसेल तर काय, परत तपासायचं की इफ दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, 10 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर किती टक्के, 15%. आणि जर तसं नसेल तर डिस्काउंट मिळणार नाही, म्हणजे डिस्काउंट 0 असं आपण लिहूया. क्लोज. आता बघा
इथं आपण ज्यावेळेस ब्रॅकेट क्लोज केलं त्यावेळेस हे जे इथलं इफ आहे त्याचं हे ब्रॅकेट कंप्लीट झालं. आता हा जो इथला इफ आहे त्याच्यासाठीच ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हा जो पहिला जो आउटर इफ आहे त्याचं ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण जितक्या वेळा इफ ओपन केलेला आहे तितक्या वेळा क्लोज केलं. एंटर. त्यानंतर हा फॉर्म्युला इथं खाली अशा प्रकारे ड्रॅग करायचा आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत ह्या पर्सेंटेजमध्ये नाही आलेल्या, तर डेसिमल पॉईंट वापरून असलेल्या नंबरमध्ये आहेत. त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं पर्सेंट स्टाईल याला द्यायची आहे, पर्सेंटेज नंबर फॉर्मॅट. तर अशा प्रकारे हे येईल. इथं बघा आपण तपासून बघू शकतो. इथं 10 क्वांटिटी आहे आणि 10 ते 14 याच्यासाठी आहे 15%. त्याच्यानंतर इथं 12 आहे बघा, 12 म्हणजे इथं 10 ते 14 मध्ये आहे म्हणून हे 15% आहे. त्याच्यानंतर इथे बघा इथे 17 आहे, इथे 17 म्हणजे 15 ते 20च्या दरम्यान आहे म्हणून 20%, आणि इथं 26 आहे म्हणजे 20 पेक्षा जास्त आहे म्हणून इथं आहे 25%. आता समजा जर आपण 20 एवढी क्वांटिटी टाकली, उदाहरणार्थ इथंच आपण टाकूया 20, तर 20 साठी बरोबर इथं 20% येईल, कारण 15 ते 20 साठी 20% असं आहे. आता ह्या दुसऱ्या शीटमध्ये एक दुसरं एक्झाम्पल दिलंय आणि ते एक्झाम्पल असं आहे की इथे आपल्याला दुसरं टास्क आहे ते म्हणजे आपल्याला ग्रेड कॅल्क्युलेट करायची आहे विद्यार्थ्यांची बेस्ड ऑन ग्रेडिंग क्रायटेरिया चार्ट. तर हा ग्रेडिंग क्रायटेरिया चार्ट आहे. 80 ते 100 मार्क्स मिळाले तर आउटस्टँडिंग अशी ग्रेड असेल, 70 ते 79 एवढे असेल तर एक्सलंट, 60 ते 69 असेल तर गुड, 50 ते 59 असेल तर ओके आणि बिलो 50 असेल तर पुअर. तर आता इथं आपण ग्रेड कॅल्क्युलेट करणार आहे. ही ग्रेड कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा आपण नेस्टेड इफ वापरू शकतो. इक्वल टू इफ जर हे जे पर्सेंटेज व्हॅल्यू आहे ही पर्सेंटेज व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 80 एवढी जर असेल तर आपल्याला काय असणार आहे, आउटस्टँडिंग. तर हे आउटस्टँडिंग, एक मिनिट याला आउटस्टँडिंग ही सेल रेफर करायची, आउटस्टँडिंग, किंवा आपण आउटस्टँडिंग असं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सुद्धा लिहू शकतो. आपण तसंच लिहूया आउटस्टँडिंग. ओके. तसं नसेल तर काय, इक्वल इफ परत तपासायचं आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे इथं बघा, इथं मी 80 लिहिलंय जे की चुकीचं आहे. इथं 80% असं पाहिजे, 80%. ओके. देन परत N6 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती, 70%. ओके. तो 70% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, 70% असं लिहायला पाहिजे. 70 लिहून चालणार नाहीये, कारण ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पर्सेंटेजमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला कंपॅरिझन करताना सुद्धा पर्सेंटेजमध्येच लिहायला पाहिजे. जर असं असेल तर आपल्यासाठी जी ग्रेड आहे ती मिळणार आहे एक्सलंट. ओके. त्यानंतर परत आपण तपासणार. जर तसं नसेल तर मग काय असेल, एकतर ते गुड असेल, ओके असेल किंवा पुअर असेल. म्हणून आता आपण परत लिहूया इक्वल इफ this cell is greater than or equal to 60 आणि असं असेल 60%. जर असं असेल तर काय, गुड. आणि जर तसं नसेल तर परत 2 पर्याय आहेत म्हणून परत एकदा इफ लिहायचं आहे. जर ही सेल व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन or equal to 50% then say okay. आणि असं नसेल तर अर्थात ही व्हॅल्यू 50% पेक्षा कमी असेल आणि मग अशा केसमध्ये आपण लिहिणार आहे द परफॉर्मन्स इज पुअर और ग्रेड इज पुअर. देन ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे या इफचं, त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे या इफचं, ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे या इफचं आणि मग ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे बाहेरच्या इफचं आणि मग एंटर प्रेस करायचं आहे. तर हे आहे ओके. काय आहे तर 50 ते 59च्या दरम्यान हे पर्सेंटेज आहेत 53%. ओके. इथं मी जरी 80 ते 100 असं लिहिलंय तर त्याचा अर्थ आहे 80 ते 100%, 80% ते 100%, 70% ते 79% या प्रकारे. आता इथं बघा 78 आहेत तर 78 म्हणजे एक्सलंट आहे. इथं 70 ते 79 याच्या दरम्यानचे हे मार्क्स असल्यामुळे. तर हे आहे इफ फंक्शन
नेस्टेड इफ फंक्शन, म्हणजे इफ मध्ये इफ वापरून आपण अशा प्रकारे इफ फंक्शनचं नेस्टिंग करून हा फॉर्म्युला ग्रेड कॅल्क्युलेट करण्याचा तयार केला. आणि त्याच्या अगोदर जो आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे तो आहे डिस्काउंट पर्सेंटेज शोधून काढण्याचा किंवा कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. हा एक एक्झामिनेशन रिपोर्ट आहे आणि इथं आपल्याला स्टुडंटला जे पर्सेंटेज मिळालेले आहेत आणि जे सगळे मार्क्स मिळालेले आहेत त्यावरून ते विद्यार्थी पास आहेत का फेल आहेत अशा प्रकारचा आपल्याला रिझल्ट या कॉलममध्ये बनवायचा आहे. आता आपण हे जर सोपं करायचं म्हटलं तर 50% पास आणि त्यापेक्षा कमी पर्सेंट असतील तर फेल असं एक सोपं कॅल्क्युलेशन करता येतं. इक्वल टू इफ जर ही व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50% असेल तर पास, नसेल तर फेल. आता हे आपल्याला माहिती आहे. आता हा जो स्टुडंट आहे पहिला हा आपल्याला इथं पास असं दाखवतोय, परंतु रिअल लाईफमध्ये इतकं सिम्पल कॅल्क्युलेशन नसतंय. आता इथे बघा, इथे फक्त एवढा एकच क्रायटेरिया नाही की पर्सेंटेज 50पेक्षा जास्त. क्रायटेरिया असा आहे की इथे आपल्याला या सर्व सब्जेक्टमध्ये स्वतंत्रपणे 50 मार्क्स मिळाले पाहिजेत. म्हणजे सब्जेक्ट 1 मधले थेअरी मार्क्स आणि सब्जेक्ट 1 मधले प्रॅक्टिकल मार्क्स, हे जे सब्जेक्ट 1 मधले प्रॅक्टिकल मार्क्स आहेत आणि हे सब्जेक्ट 1 मधले थेअरी मार्क्स आहेत, तर हे जे सगळे मिळून जे मार्क्स आहेत ते दोन्ही मिळून 50 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजेत असा क्रायटेरिया आहे. आणि त्याच्यामुळे पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकच 50 किंवा त्यापेक्षा जास्त असतील. तर अशा केसमध्ये आपण हा रिझल्ट कसा बनवणार हा प्रश्न आहे. म्हणजे काय, तर आपल्याला एकाच वेळेस 3-4 कंडिशन्स ट्रू होत आहेत का हे बघायला पाहिजे. इफ मध्ये आपण एकच कंडिशन ट्रू आहे का हे बघतो. मग अशा केसमध्ये आपण काय करणार आहे, तर S1 प्लस S1 हे जे आहे S1 प्रॅक्टिकल आणि S1 थेअरी या दोन्ही सेलमधल्या व्हॅल्यूची बेरीज जी आहे ती 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहे का हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. आणि असं तिन्ही पण सब्जेक्टचं झालं, सगळ्या सब्जेक्टमध्ये व्यक्ती पास असेल तरच ती पास असेल. ओके, तर या केसमध्ये मग आपण काय करणार आहे, इक्वल टू आपण कंडिशन्स तपासूया. पहिल्यांदा अँड काय, तर बेरीज अँड सम दिस सेल अँड दिस सेल यांची जी बेरीज आहे ही बेरीज ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50 असली पाहिजे. दुसरी कंडिशन आहे की सम ऑफ दिस सेल अँड दिस सेल शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50. यांची सुद्धा बेरीज 50 किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती अशी आहे की यांची बेरीज या सेलची आणि या सेलची बेरीज ही सुद्धा 50 किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि पर्सेंटेज सुद्धा 50 किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. अर्थातच या सर्व सब्जेक्टमध्ये जर 50 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर मग पर्सेंटेज हे ऑटोमॅटिकच 50 किंवा त्यापेक्षा जास्त असतील. त्यामुळे पर्सेंटेज 50 पेक्षा जास्त असं कंडिशन आपण टाकली नाही तरी चालेल आणि टाकली तरी चालेल. सध्या आपण टाकून देऊया. खरं तर त्याची गरज नाहीये, पण तरी पण मी टाकतो. अँड दिस सेल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50%. तर हे जे सर्व कंडिशन ट्रू झाल्या तर ती व्यक्ती पास आहे. इथे बघा, हा जो स्टुडंट आहे हा फेल आहे. याचं कारण काय आहे बघा, S1 मध्ये 33 मार्क आहेत प्रॅक्टिकलला आणि थेअरीला आहेत 40. 33 आणि 40 हे झाले 73 मार्क्स, पास आहे. S2 मध्ये 22 मार्क आहेत इकडं आणि इकडे आहेत 31 मार्क. तर इथं पण 22 आणि 31 53 मार्क्स होतात, तर याच्यात पण पास आहे. पण S3 मध्ये इथं 10 मार्क्स आहेत आणि 31 मार्क आहेत, तर इथे 41 मार्क्स होतात. त्याच्यामुळे पर्सेंटेज जरी 55 असले तरी पण हा स्टुडंट फेल आहे. तर त्याच्यामुळे इथे बघा फॉल्स आले, तर फॉल्स म्हणजे फेल असं तात्पुरतं समजा. ओके, तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण इथं खाली ड्रॅग जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की इथं एक हे शेवटचेच 2 फक्त स्टुडंट पास झालेले आहेत 70% वाले. बाकी सगळे स्टुडंट फेल आहेत, कारण ते कुठल्या ना कुठल्या तरी एका विषयामध्ये त्यांच्या जे गुणांची जी बेरीज आहे प्रॅक्टिकल आणि थेअरीची ही 50 किंवा त्यापेक्षा पुढे जात नाहीये, म्हणून ते सगळे फेल आहेत. आता इथे बघा, इथे हा 55% स्टुडंट आहे फेल आहे, हा 54% आहे तरी पण हा फेल आहे. याचं कारण काय आहे की आता इथे बघा, इथं S3 ला 17 मार्क आहेत आणि इकडे S3 ला 27 मार्क आहेत. तर हे किती झाले, 17 आणि 27 यांची बेरीज करा बघा किती होते, 17 आणि 27.
तर ही बेरीज 44च होते. त्याच्यामुळं या सब्जेक्टमध्ये S3 मध्ये ही स्टुडंट फेल आहे आणि म्हणून 54% असून सुद्धा ह्या स्टुडंट काय आहे, फेल आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा रिझल्ट मिळाला. फॉल्स ट्रू मिळाला. परंतु मला फॉल्स ट्रू असं नको आहे, तर याच्याऐवजी मला पाहिजे पास किंवा फेल असे शब्द हवेत. ओके, मग आपण काय करू शकतो, एक तर आता हे जे सर्वचे सर्व जे आहे हे एक अँड ही एक संपूर्ण लॉजिकल टेस्टच आहे अख्खी एवढी. ओके, तर ही लॉजिकल टेस्ट मी कॉपी करून घेतो आणि मग ती मी याच्यात पेस्ट करणार आहे. बघा कशी, इक्वल टू इफ, जर आता ही जी लॉजिकल टेस्ट आहे ती इथे टाकतो. ही जी संपूर्ण लॉजिकल टेस्ट आपण या इफ मधल्या लॉजिकल टेस्ट या आर्ग्युमेंटच्या जागेवर टाकलेली आहे. तर त्याच्यानंतर व्हॅल्यू इफ ट्रू, तर ट्रू असेल व्हॅल्यू तर काय आपल्याला पाहिजे, उत्तर पास. आणि जर नसेल तर आपल्याला उत्तर पाहिजे फेल. म्हणून ते आपण शब्दामध्ये आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलं, एंटर. बघा हे फेल आलं. आता सेम अशाच प्रकारे खाली ड्रॅग करा. आपल्या असं लक्षात येईल की बरोबर हे जे जिथं ट्रू आलेलं आहे तिथं पास आलंय आणि जिथं फॉल्स आहे इतर ठिकाणी तिथं फेल आलेलं आहे. आणि आता हे जे आहे हे आपण जस्ट फक्त समजून घेण्यासाठी इथं आपण फॉर्म्युला लिहिला. आपण ऍक्च्युअल फॉर्म्युला बनवताना आपण डायरेक्टली एकाच सेलमध्ये अशा प्रकारचा संपूर्ण फॉर्म्युला लिहायचा आहे. तर इथं जे आपण पूर्वी थिअरॉटिकली बघितलं होतं की ज्यावेळेस एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनचं आर्ग्युमेंट म्हणून काम करेल, तर इथं अँड हे फंक्शन इफचं लॉजिकल टेस्ट हे जे आर्ग्युमेंट आहे या आर्ग्युमेंटच्या जागेवर अँड फंक्शन काम करतं आणि अँड मध्ये मग जे अँड मधले आर्ग्युमेंट्स आहेत ते आर्ग्युमेंट्स सम फंक्शन वापरून बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे हे इफ आणि अँड यांचं एकत्रीकरण करून आपल्याला फॉर्म्युला बनवता येतो. इथे आपल्याला डिस्काउंट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. तर याच्यासाठीची जी पॉलिसी या कंपनीची आहे ती अशी आहे की जर एखादा विशिष्ट आयटम हा जर 2000 रुपये किमतीची जर या आयटमची विक्री झाली किंवा ते आयटम 20 एवढे विकले गेले, 20 पेक्षा जास्त किंवा 2000 पेक्षा जास्त किमतीचे एवढे विकले गेले तर 15% डिस्काउंट असेल. परत समजून घ्या, जर एखादा आयटम याची विक्री 2000 पेक्षा जास्त रुपयांची झाली किंवा 20 पेक्षा जास्त आयटम ते विकले गेले तर 15% डिस्काउंट असेल, अदरवाईज डिस्काउंट नसेल. या दोनपैकी एक गोष्ट घडायला पाहिजे. म्हणजे एकतर 2000 रुपयाची विक्री व्हायला पाहिजे त्या आयटमची किंवा ते आयटम्स 20 विकले गेले पाहिजेत. या दोनपैकी एक गोष्ट झाली तर 15% डिस्काउंट असेल. याच्यासाठी आपण इफ हे लॉजिकल फंक्शन वापरणार आहे, परंतु ज्या लॉजिकल टेस्ट आपल्याला द्यायच्यात त्या ही टेस्ट ट्रू झाली किंवा ती टेस्ट ट्रू झाली तर असं करा, अन्यथा तसं करा असं आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे किंवा ते सांगण्यासाठी आपण जे ऑर फंक्शन शिकलेलं आहे त्याचा वापर करणार आहे. ऑर रेट इनटू क्वांटिटी म्हणजे अमाऊंट म्हणजे विक्री त्या पर्टिक्युलर आयटमची, ही जर 2000 पेक्षा जास्त असेल किंवा जर क्वांटिटी ही 20 पेक्षा जास्त असेल, या दोनपैकी जर एक गोष्ट घडली तर हा 15% डिस्काउंट असेल, अन्यथा 0 डिस्काउंट असेल. तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला तयार करणार आहे. तर हा फॉर्म्युला इथं तयार झालाय, आपण इथं खाली ड्रॅग करूया. इथं बघा, इथं क्वांटिटी 20 आहे, 20 पेक्षा जास्त नाही तरी सुद्धा 15% डिस्काउंट दिला गेलाय, कारण 120 गुणिले 20 ही संख्या 2000 पेक्षा जास्त होते. इथं 9 क्वांटिटी आहे, क्वांटिटी 20 पेक्षा कमी आहे, परंतु यांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार 2000 पेक्षा जास्त होतो. आणि इथे बघा क्वांटिटी 21 आहे आणि रेट 90 रुपये आहे. यांचा जो गुणाकार आहे तो बघा किती होतोय, 21 गुणिले 90 हा गुणाकार 1819 रुपये होतो. आणि तरी याला 15% डिस्काउंट दिला गेलाय कारण क्वांटिटी 21 आहे म्हणून. म्हणजे जी आपली कंडिशन आहे, जी पॉलिसी आहे डिस्काउंटची, की एकतर तो पर्टिक्युलर आयटम 2000 रुपये किमतीपेक्षा जास्त किमतीचा विकला गेला पाहिजे सर्व मिळून तो विशिष्ट आयटम, किंवा त्या आयटमचे 20 क्वांटिटी सेल व्हायला पाहिजे. या दोनपैकी एक गोष्ट घडली तर 15% डिस्काउंट आहे. आणि तो आपण या प्रकारे इथे कॅल्क्युलेट केलेला आहे.
इथे आता पुन्हा आपण डिस्काउंट पर्सेंटेज काढणार आहे आणि ते या रेट चार्ट प्रमाणे आपल्याला काढायचे. तर याच्यासाठी आपण याच्या पूर्वीच्या पद्धती शिकलो यापेक्षा अजून एक वेगळं फंक्शन वापरून आपण हे करू शकतो. त्या फंक्शनचं नाव आहे इफ्स. हे फंक्शन कशा प्रकारे काम करतं? This function checks whether one or more conditions are met and returns a value corresponding to the first true condition. म्हणजे काय? तर हे जे फंक्शन आहे हे काय करतं की एक किंवा त्यापेक्षा जास्त कंडिशन्स तपासतं आणि जर ती कंडिशन ट्रू झाली किंवा सॅटिस्फाय झाली तर एक करस्पॉन्डिंग व्हॅल्यू जी फर्स्ट ट्रू व्हॅल्यू आहे, जी पहिली अगोदरची ट्रू कंडिशन आहे त्याच्यानुसार हे उत्तर देतं आपल्याला. तर याचा उपयोग करून आपण हे डिस्काउंट आपण काढू शकतो. आता बघा याप्रमाणेच करायचंय. इफ्स लॉजिकल टेस्ट. पहिली लॉजिकल टेस्ट आहे, समजा ही टेस्ट आहे की 20+ आयटम्स असतील तर 25% डिस्काउंट. सो क्वांटिटी कॉलम घ्यायचा आहे, क्वांटिटी कॉलम मधली सेल. सो क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 20 देन द डिस्काउंट इज 25%. असं जर झालं तर 25%, 20 पेक्षा जास्त क्वांटिटी असतील तर 25% डिस्काउंट. किंवा मग दुसरी कंडिशन काय आहे आपली की ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी ही 15 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 20% डिस्काउंट. किंवा तिसरी कंडिशन आहे ती म्हणजे 10 किंवा त्यापेक्षा जास्त असतील आयटम्स तर 15% डिस्काउंट. आणि जर 10 पेक्षा कमी आयटम्स असतील लेस दॅन 10 देन 0 डिस्काउंट. तर अशा प्रकारे आपण इफ्स हे फंक्शन वापरू शकतो. आपण हे व्हेरीफाय करू शकतो. बघा डबल क्लिक करतो, इथे 20% डिस्काउंट आहे कारण क्वांटिटी जी आहे ती 20 आहे, 15 ते 20 या दरम्यानची आहे. इथे 15% आहे कारण क्वांटिटी जी आहे ती 14 आहे. इथे बघा 15%. त्याच्यानंतर क्वांटिटी 12 आहे म्हणजे 10 ते 14 मध्ये मोडते म्हणून इथं 15% डिस्काउंट आहे. इथं 10 आहे म्हणून 10 ते 14 मध्ये मोडते. इथं 0 आहे कारण क्वांटिटी 10 पेक्षा कमी आहे आणि इथं 17 क्वांटिटी आहे त्याच्यामुळे 20% 15 ते 20 या दरम्यान आहे. तर अशा प्रकारे आपण इफ्स हे फंक्शन वापरून इथं डिस्काउंट शो केलेला आहे.